मित्रांनो, आपण ज्या युगात जगतोय त्यामध्ये आपल्या हातात एक स्मार्टफोन असणे ही काही मोठी गोष्ट नाही आणि त्यामुळे काही भांडणे झाली किंवा एखाद्या व्यक्तीसोबत फोनवरून संभाषण झाले आणि त्या भांडणाचा व्हिडिओ किंवा फोनवरील संभाषण रेकॉर्ड केले तर आपल्याला भविष्यात कोर्टामध्ये ते पुरावा म्हणून वापरता येईल अशी आपली समजूत असते. परंतु असा पुरावा कोणत्या पद्धतीने आपणास कोर्टासमोर देता येतो या बाबतीमध्ये समाजामध्ये जास्त जागरूकता नसल्याने पुरावा असूनही आपणास असा पुरावा दाखल करता येत नाही. त्यामुळे अनेक लोक फोनवरून तसेच कमेंटच्या माध्यमातून असा प्रश्न विचारतात की व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिप आपण कोर्टामध्ये पुरावा म्हणून दाखल करू शकतो का आणि या प्रकारचा पुरावा कोणत्या पद्धतीने आपणास दाखल करता येतो. त्याचप्रमाणे जुना भारतीय पुरावा कायद्यामध्ये नमूद असलेल्या 65 आणि नव्याने आलेल्या भारतीय साक्ष अधिनियमामधील कलम 63चे सर्टिफिकेट म्हणजे काय असते आणि ते कसे लिहायचे आणि कोर्टासमोर कधी आणि कसे सादर करायचे या सर्वच्या सर्व बाबींविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. मित्रांनो, आपण आपल्या बांधावरील वाद असो, शेतीविषयक भावकीचा वाद असो किंवा एखाद्या व्यक्तीसोबत कागदोपत्री व्यवहार नसेल परंतु हा व्यवहार त्याने कॉलमधील रेकॉर्डिंगमध्ये मान्य केलेले असो तर आपल्या मनामध्ये असाच विचार असतो की कोर्टामध्ये पुरावा देताना गरज भासल्यास हे रेकॉर्डिंग आपणास कोर्टासमोर दाखल करता येईल आणि त्याद्वारे आपण आपला पुरावा आणि आपली सत्यतेची बाजू कोर्टासमोर मांडू शकतो. परंतु बहुत करून असा पुरावा कोर्टासमोर कसा दाखल करावा, तसेच असा पुरावा दाखल करत असताना आपण त्या बाबतीमध्ये कोणकोणती काळजी घेणे आवश्यक राहते हे आपणास माहिती नसल्याने कोर्टासमोर आपणास असा पुरावा एकतर देता येत नाही आणि अर्धवट आणि अपूर्ण माहितीच्या आधारे असा पुरावा दिलाच तर तांत्रिकदृष्ट्या तसेच कायदेशीरदृष्ट्या असा पुरावा कोर्टातर्फे ग्राह्य धरला जाऊन पुराव्यामध्ये वाचलाच जाईल याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे आपण सर्वात प्रथम तर ही माहिती घेऊयात की असा पुरावा दाखल करत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे की तो पुरावा कोर्टामध्ये दाखलही होऊन जाईल आणि पुराव्याच्या कामी वाचलाही जाईल. सर्वात प्रथम तर एक बाब मी ही स्पष्ट करेन की ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग कोर्टामध्ये आपण पुराव्यामध्ये दाखल करू शकतो, कारण याबाबतची तरतूद भारतीय पुरावा कायद्याच्या 65 मध्ये तसेच नवीन भारतीय साक्ष अधिनियमाच्या कलम 63 मध्ये नमूद आहे आणि यालाच कायद्याच्या भाषेमध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असे म्हणले गेले आहे. म्हणजेच या कायद्यातील या तरतुदीनुसार असा पुरावा ग्राह्य धरला जातो. परंतु या प्रकारचा पुरावा कोर्टासमोर दाखल करत असताना आपणास काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवाव्या लागतात. त्यामधील सर्वात पहिली बाब म्हणजे जी आपली रेकॉर्डिंग आहे ती जशीच्या तशी आपणास कोर्टासमोर सादर करावी लागते. म्हणजेच या रेकॉर्डिंग सोबत कोणत्याही प्रकारचे एडिटिंग किंवा रेकॉर्डिंगमध्ये बदल नाही झाला पाहिजे आणि जर असे एडिटिंग झालेले इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आपण कोर्टासमोर दाखल करायचे म्हणले तर तसे करता येणार नाही. अनेक वेळा असे देखील होते की अगोदर आपण ही संपूर्ण रेकॉर्डिंग ऐकतो किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहतो आणि हे पाहिल्यानंतर आपल्या हे लक्षात येते की रेकॉर्डिंग तर 15-20 मिनिटांची आहे परंतु 8 ते 9 मिनिटांवर जे संभाषण आहे ती आपली केस सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे. म्हणजे संपूर्ण रेकॉर्डिंगमधील काहीच भाग पुरेसा आहे. त्यामुळे एवढाच भाग कापून किंवा कट करून कोर्टासमोर पुरावा म्हणून दाखल करूयात तर असे करू नका, कारण अगोदर सांगितल्याप्रमाणे एडिटिंग केलेल्या रेकॉर्डिंगला कोर्ट पुराव्यामध्ये वाचतच नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जी काही ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ती आपल्या प्रकरणाशी निगडीत असली पाहिजे. म्हणजेच आपल्या प्रकरणाला ती लागू असली पाहिजे. म्हणजेच कोर्टासमोर आपली जी केस आहे त्या केसमधील एखादा मुद्दा सिद्ध करणारी असली पाहिजे. कारण जर रेकॉर्डिंगचा आपल्या केसशी प्रत्यक्षरित्या संबंधच नसेल तर कोर्ट अशा रेकॉर्डिंगला मान्यता देत नाही. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे जी रेकॉर्डिंग आपण कोर्टासमोर दाखल करणार आहोत ती रेकॉर्डिंग खूप जुनी नसावी, कारण ही रेकॉर्डिंग चुंबकीय स्वरूपामध्ये म्हणजेच मॅग्नेटिक रेकॉर्डने साठवणूक केलेली असते आणि काही कालावधीनंतर ही रेकॉर्डिंग नष्ट होण्यास सुरुवात होते. त्याचबरोबर ती रेकॉर्डिंग अगदी स्पष्ट असावी, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा असू नये आणि त्या रेकॉर्डिंगमधील आवाज अगदी स्पष्ट असावा किंवा मग व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल तर त्यामधील दृश्य अगदी स्पष्टपणे दिसत असले पाहिजे, कारण रेकॉर्डिंगमध्ये काही डिस्टर्बन्स असेल तर कॉल रेकॉर्डिंग पुराव्यामध्ये गृहीत धरता येत नाही. त्याचप्रमाणे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की जर आपण ऑडिओ रेकॉर्डिंग कोर्टासमोर दाखल करत असू तर त्याची एक ट्रान्स्क्रिप्ट प्रत म्हणजेच टाईप केलेली प्रत देखील कोर्टासमोर सादर करावी लागते. म्हणजेच कोणत्या व्यक्तीद्वारे काय बोलले गेले आहे ते टाईप करून घेतले पाहिजे आणि त्यातील जो भाग आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी आवश्यक आहे असे आपणास वाटत असेल तर तेवढा परिच्छेद आपण हायलाईट किंवा अधोरेखित केला पाहिजे की ज्यामुळे कोर्टास त्या मुद्द्यास पुराव्यामध्ये वाचणे आणि त्या मुद्द्यावर न्यायनिर्णय देणे सोपे
होऊन जाते. आणि जर समजा ही रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे तर त्या व्हिडिओमधील संबंधित मुद्दा किती मिनिटांनी आणि कितव्या सेकंदाला आहे की जो मुद्दा तुम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून देऊ इच्छिता ते कोर्टाच्या लक्षात यावे याकरिता लिहून देखील दिले पाहिजे. आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा की आपण जे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखल करत आहोत ते आपल्या पुराव्याच्या वेळेस त्याचबरोबर अंतिम युक्तिवादाच्या वेळेस कोर्टामध्ये वाजवून किंवा चालवून दाखवले पाहिजे. रेकॉर्डिंग खूपच मोठी असेल तर संबंधित आणि महत्त्वाचा भागच कोर्टात चालवला तरीही चालतो. मग आता या प्रकारे रेकॉर्डिंग दाखल केले की पुरावा ग्राह्य धरला जाईल असे होते का? तर नाही. हे रेकॉर्डिंग पुराव्यामध्ये वाचावे याकरिता कलम 65 अन्वय आणि नवीन भारतीय साक्ष अधिनियमामधील कलम 63 उपकलम 4 अन्वय एक प्रमाणपत्र दाखल करणे आवश्यक असते. मग हे प्रमाणपत्र कोठून आणायचे, असे प्रमाणपत्र कसे बनवायचे आणि त्यामध्ये काय लिहावे हे देखील आता जाणून घेऊयात. तर बघा, आपण डायरेक्टली आपला कॉम्प्युटर किंवा आपला महागडा मोबाईल कोर्टामध्ये दाखल करू शकत नाही, कारण कोर्टाची केस किती दिवस किंवा किती वर्षे चालेल हे कोणाला माहिती नसते. त्यामुळे आपण हे रेकॉर्डिंग CD किंवा पेन ड्राईव्हमध्ये साठवून कोर्टासमोर दाखल करत असतो. आणि या CD किंवा पेन ड्राईव्हमधील मजकूर खरा असल्याबाबत या कलम 63 उपकलम 4 अन्वय आपण एक प्रमाणपत्र स्वतःच तयार करून द्यायचे असते. हे प्रमाणपत्र कशा प्रकारचे असावे आणि त्यामध्ये काय नमूद असावे ते देखील पाहूयात. एका कागदावर प्रथम कोर्टाचे नाव, केस नंबर आणि त्यानंतर केसमधील पक्षकारांचे नाव लिहायचे असते, जसे की आपण एखाद्या साध्या अर्जामध्ये लिहितो. त्यानंतर त्याखाली भारतीय साक्ष अधिनियम कलम 63 उपकलम 4 अन्वय प्रमाणपत्र असे हेडिंग द्यायचे असते. त्याखाली हे नमूद करावे लागेल की पेन ड्राईव्हमध्ये जे साठवून ठेवलेले आहे हे त्या कॉम्प्युटरमध्ये आहे की ज्या कॉम्प्युटरचा वापर करून ते पेन ड्राईव्हमध्ये किंवा CDमध्ये रूपांतरण करून तयार केलेले आहे. आणि जे रेकॉर्डिंग कोर्टासमोर दाखल केलेले आहे ते खरे आणि बरोबर आहे आणि ते याच व्यक्तीने रूपांतरित केलेले आहे की ज्या व्यक्तीने सदरचे प्रमाणपत्र लिहिलेले आहे. त्याचप्रमाणे या पेन ड्राईव्ह किंवा CDमधील मजकूर अगदी जसाच्या तसा आणि मूळ स्वरूपात आहे आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारे बदल किंवा हस्तक्षेप केला गेलेला नाही. आता या प्रमाणपत्रासोबत आपणास एक ॲफिडेव्हिट देखील कोर्टासमोर द्यावे लागते. असे हे प्रमाणपत्र, त्यासोबतचे ॲफिडेव्हिट आणि पेनड्राईव्ह किंवा CD म्हणजेच रेकॉर्डिंगचे साहित्य कोर्टासमोर दाखल केले की निश्चितच भारतीय साक्ष अधिनियमाच्या कलम 63 अन्वय कोर्टातर्फे ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखल करून घेऊन पुराव्यामध्ये ग्राह्य धरली जाते. तर मित्रांनो, अशा प्रकारे ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग कोर्टामध्ये या कायद्याच्या कलम 63 उपकलम 4 अन्वय प्रमाणपत्र देऊन कसे दाखल करायचे याबाबत सविस्तर माहिती आपण घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.